बीडमध्ये मृत महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे। 18 महिने होऊन गेलेले आहेत महादेव मुंडेंचा खून होऊन, तरी सुद्धा या प्रकरणात कोणतीही कारवाई झालेली नाही आहे। आणि विशेष म्हणजे वाल्मिक कराड याचा एकेकाळचा सहकारी बाळा बांगर यानं या हत्येसंदर्भात काही धक्कादायक खुलासे केलेत, तरी सुद्धा पोलीस जर त्यावर कारवाई करत नसतील तर यातून संशय निर्माण होतोय। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। ज्ञानेश्वरी मुंडेंचा आत्मदहनाचा प्रयत्न। 18 महिने उलटले तरी न्याय मिळेना। महादेव मुंडेंना न्याय कधी मिळणार? मला न्याय नाही दिला तर माझे परत आत्मदहन होईल, परत मी माझा जीव संपवून टाकेन। महादेव मुंडेंच्या हत्येला 18 महिने उलटले। आजही त्यांची पत्नी आणि मुलं न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, पण पोलीस प्रशासनाकडून त्यांच्या पदरी फक्त निराशाच पडते। याच निराशेतनं ज्ञानेश्वरी मुंडेंनी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। एका महिन्यात न्याय न मिळाल्यास पुन्हा आत्मदहन करणार असा इशाराही त्यांनी दिलाय। आता एवढे पोलीस प्रशासन आपल्या आत्मदहन रोखण्यासाठी आले आहेत। एवढ्यानं मिळून जर मला न्याय दिला असता तरीपर्यंत मला याची गरज लागली नसती। एवढीच मागणी आहे की 1 महिन्यानंतर पोस्तोरेनीचे आरोपींना अटक केली, मला न्याय नाही दिला तर माझे परत आत्मदहन होईल, परत मी माझा जीव संपवून टाकेन। ज्ञानेश्वरी मुंडेंच्या आत्मदहनाच्या प्रयत्नांचे पडसाद विधानसभेतही उमटले। महादेव मुंडेंचे मारेकरी कोण हे पोलिसांना माहिती आहे, तरीही कारवाई का केली जात नाही असा सवाल सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड यांनी केला। फक्त 12 गुंठ्यासाठी मारला होतो गरीब माणूस महादेव मुंडे। आता पुढे येतंय ना, आणि त्याच्यामध्ये गोट्या गीते, अजून एक राजू फड, ह्या वाल्मिक कराडचा धाकटा मुलगा, ह्या सगळ्यांची नावं जी आहेत ती नावं बाळा बांगर कधी एकेकाळी रोज ह्या आकाबरोबर असणारा माणूस आहे। त्यांनी मीडियाच्या समोर स्टेटमेंट केलंय। महादेव मुंडेंचा खून हा कोणी केला अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटला माहिती आहे। काल तेथील एक नागरिक आणि ज्याच्यासमोर हे सगळं झालं तो बाळा बांगर नावाच्या इसमाने पोलिसांकडे जाऊन निवेदन दिले आहे। तत्कालीन पोलीस अधिकारी ठाकूर जे SP होते, त्या SPला जाऊन बाळा बांगर यांनी त्याच्यासमोर वाल्मिक कराड काय बोलत होता स्वतःच्या मुलाशी आणि त्यानंतर झालेली महादेव मुंडेची हत्या याबाबत सगळी कहाणी सांगितली होती। नाही, त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्या अस्वस्थ त्यांची प्रकृती झाली आणि त्या रुग्णालयात आहेत। त्यामुळं ज्ञानेश्वरी मुंडेताईंनी जे काही सरकारकडे मागणी केली असेल त्याची सरकार म्हणून नक्कीच त्याच्यावर गंभीर्याने विचार करून कारवाई करेल। तुर्तास आता कोणाचे फोन आले होते, काय होतं या भानगडीत मी तरी पडणार नाही, कारण माझा तो जिल्हाच येत नाही आहे। पण जर एखाद्या महिलेला असं जर काही वाटत असेल, शंका असेल, त्या शंकेचं निराकरण सरकार करणार। अवघ्या 12 गुंठ्यांसाठी महादेव मुंडेंची हत्या झाली। हत्येनंतर चामडं, हाड आणि रक्त वाल्मिक कराडच्या टेबलावर ठेवलं गेलं। या प्रकरणात वाल्मिक कराडचा मुलगा आणि गोट्या गीते याचाही सहभाग होता। ही सगळी माहिती कराडच्याच एका जुन्या सहकार्याने दिली आहे। वाल्मिक कराडचा एकेकाळचा कट्टर समर्थक आणि कधीकाळी वाल्मिक सोबत उठबस करणारा बाळा बांगर यानं वाल्मिक कराडचा विकृत चेहरा जगासमोर आणला। अशी किती कुटुंब आहेत माझ्या समोर? वाल्मिक बाबूराव कराड ह्या व्यक्तीने 3 लोक माझ्या समोर मारलेले आहेत। मी त्याच्यामध्ये एकामध्ये फिर्याद देणार आहे। ते व्यक्ती नाव म्हणजे महादेव मुंडे। ह्या प्रकरणात मला सर्व प्रकार माहिती आहे, हा कसा झालेला आहे, काय झालेला आहे। मी त्यावेळेसच्या एका उच्च अधिकाऱ्याला जाऊन भेटून सांगितलं होतं, परळी बंद ठेवली होती। मला महादेव मुंडेच्या मित्र लोकांनी सांगितलं की आम्ही महादेव मुंडेचे मित्र आहेत, बाळा बांगर तू कोविडमध्ये चांगलं काम केलेलं आहे, किती वाईट प्रकार घडलाय, ह्याच्यामधले आरोपी गटले पाहिजे। परळीत संतोष देशमुखांच्या हत्येनंतर कराडच्या पापाचा घडा भरला, मात्र त्याआधी कराडच्या टोळीने महादेव मुंडेंचा खून पचवलेला होता। महादेव मुंडे हे परळी येथील व्यावसायिक होते। 21 ऑक्टोबर 2023ला परळी तहसील कार्यालयाच्या आवारात त्यांचा मृतदेह आढळला। धारधार शस्त्रानं वार करून हा खून झाल्याचं समोर आलं होतं। या प्रकरणाचा तपास PI सानप करत होते। मात्र प्रकरणातील आरोपींना अटक करण्याआधीच त्यांची बदली केली गेली।
महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात कोणालाच अटक झाली नाही, पण महादेव मुंडेंचा मृतदेह सापडण्याआधी नेमकं काय घडलं याचा उलगडा बाळा बांगर यांनी केलाय। विशेष म्हणजे सगळं घडलं तेव्हा बांगर स्वतः तिथे उपस्थित होते। बाळा बांगर यांनी ही सर्व माहिती पोलिसांना दिली, तरीही बीड पोलीस कारवाई करायला धजावत नाहीये। त्यामुळे पोलिसांवर नेमका कुणाचा दबाव आहे असा प्रश्न उपस्थित होतोय। आकाश सावंत, NDTV मराठी, बीड।